नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलवर आज तुमचं। आज आपण बनवत आहोत कांदा लसूण चटपटीत मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य: जायपत्री 20 ग्राम, चक्रीफूल 40 ग्राम, लवंग 20 ग्राम, पांढरे तीळ 500 ग्राम, मेथी 20 ग्राम, जायफळ 20 ग्राम, शहाजिरं 20 ग्राम, नाक केशर 20 ग्राम, चक्रीफूल 20 ग्राम, त्रिफळा 20 ग्राम, लवंग 20 ग्राम, मिरं 20 ग्राम, वेलदोडा 20 ग्राम, हळकुंड 50 ग्राम, बडीशोप 50 ग्राम, खडा हिंग 50 ग्राम, दालचिनी पावडर 50 ग्राम, तालपत्र 50 ग्राम, शहाजिरे 125 ग्राम, दगडफूल 50 ग्राम, धने 500 ग्राम, खोबरे 500 ग्राम, दगडफूल, अर्धा किलो कांदा पावडर, पावशेर लसूण, पावशेर धने, अर्धा 1 किलो मिरचीसाठी पुढील प्रमाणे मसाल्याचे प्रमाण आवश्यक आहे। तर आपण पांढरे तीळ भाजून घेत आहोत। तीळ जास्त भाजायचे नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा लागतो। आता आपण खसखस भाजून घेत आहोत। आता आपण टाकत आहोत धने। धने खमंग खरपूस भाजून घ्यायचे। आता आपण टाकत आहोत जिरे। यातच आपण शहाजिरे सुद्धा टाकत आहोत। यानंतर भाजत आहोत नागेश्वर। आपण भाजून घेत आहोत त्रिफळा। आपण जायपत्री टाकलेली आहे। त्यामध्येच आपण आता मसाला वेलदोडा आणि साधा वेलदोडा असे तिन्ही पदार्थ एकत्र तळून घेत आहोत। आता आपण छान हिंग तळून घेत आहोत। तळल्यानंतर तो कसा छान फुलत आहे। आता आपण तळून घेत आहोत हळकुंड। हळकुंड तळले की छान मऊ होते आणि कलर पण त्याला छान येतो। याच्या अगोदर आपण तेजपत्ता आणि दगडफूल तळून टाकलेले आहे। अशा प्रकारे आपला कांदा लसूण मसाला घरच्या घरी तयार।